जागे व्हा. पुणेकरांनो, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळा. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळा. अर्धा ग्लास पाणी भरा. हॉटेल रेस्टॉरंटवाल्यांना विनंती आहे, पिण्याचे पाणी फक्त अर्धा ग्लास भरा किंवा ग्लासचा साईज छोटा करा, जेणेकरून पिण्याचे पाणी वाचेल. कारण का पहिल्याच वेळी पूर्ण ग्लास भरल्यानंतर ती व्यक्ती पूर्ण ग्लास पाणी पिईल असं नसते. त्याच्यामुळे ते अर्ध पाणी वाया जातं. कारण का कोणीही पुष्ट पाणी पुन्हा आपण वापरत नाही. त्याच्यामुळे आम्ही आपल्या सर्वांना, हॉटेल मालकांना तसेच सर्व पुणेकरांना विनंती करायला आलेलो आहोत की पाणी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःला पाणी हवे जगण्यासाठी हवे असल्याने पाणी आपल्याला बूंद बूंद करून काटकसरीने वापरावं लागणार आहे. आणि या सगळ्याचा अवलंब आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण का अजून महिनाभर तरी पावसाची चिन्ह दाखवत नाहीयेत. हवामान खात्याने सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यात जर काही देव आपल्याला पावला आणि लवकर पाऊस आला तर आपल्याला आलेलं हे पाण्याचं संकट लवकर निघेल. परंतु जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत एक 15 दिवस किंवा महिनाभर आपण काटकसरीने पाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. उपस्थित पुणेकर बंधू भगिनी, बिटिया फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी पाणी वाचवा ही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. संगीता तिवारी, रुपाली पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनींनी अनेक उपक्रम पुण्यामध्ये राबवतात. त्याच्यातलाच हा उपक्रम आहे. पुणेकरांच्या जीवनासाठी अतिशय संलग्न असलेला हा उपक्रम आहे. जल हे जीवन आहे असं आपण म्हणतो, पण जलच नसेल तर जीवन कसलं. त्यामुळे पाण्याची बचत करणं. दरवर्षी 7 जूनला येणारा मान्सून आज 19 जून झालंय, पण त्याचं दर्शन आपल्याला होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रावरती दुष्काळाचं मोठं सावट निर्माण झालेलं आहे. सर्वत्र पाणी कपात झालेलं आहे. आपण पुणेकर देखील याला अपवाद नाही. आज पुण्यामध्ये देखील दिवसाआड पाणी येतंय, पण ही जर अशीच पावसाची परिस्थिती राहिली तर कदाचित 4 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जाईल. याचा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. या दोघींनी सांगितलं ते खरं आहे. आपण पाणी ग्लास भरून घेतो आणि अर्धा ग्लास पितो, काही वेळेला 1 घोट पाणी पितो आणि राहिलेलं पाणी वाया जातं. त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. आज या ठिकाणी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वैशालीचे मालक शेट्टी यांना भेटणार आहोत आणि सर्व हॉटेल व्यावसायिकांकडे जाऊन आम्ही विनंती करणार आहोत की आपण आपल्या हॉटेलपासून सुरुवात करा. केवळ हॉटेलपासून सुरुवात करून चालणार नाही, तर आपण आपल्या घरामध्ये देखील त्याची सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरामध्ये देखील पाण्याची बचत केली पाहिजे. रोज धुतल्या जाणारी वाहनं, बाईक आता 8-8, 10-10 दिवस जोपर्यंत पाऊस येत नाही, पाणी टंचाई संपूर्ण पुणे नष्ट होत नाही, तोपर्यंत पाण्याचा वापर आपण अतिशय काटकसरीने घेतला पाहिजे. आणि फुलपात्रामध्ये जर आपण पाणी दिलं तर ते वाया जाणार नाही. ज्याला आवश्यक आहे तो पुन्हा पाणी मागून घेईल, पण पाण्याचा वापर त्या ठिकाणी टाळला जाईल. ही सुरुवात आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. मी आजपासून नाही तर 2 दिवसापासूनच स्वतःच्या घरामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करतोय. रोज धुतली जाणारी वाहनं आता 10 दिवस आम्ही धुणार नाही. घराच्या समोर अंगणामध्ये पाणी शिंपडणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. पुणेकर अतिशय सुज्ञ आहेत. पुढची धोके टाळण्यासाठी आपण सगळ्यांनी या पाणी वाचवा मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. बिटिया फाउंडेशनतर्फे आज पाण्याचा आणि त्याचा वाचण्यासाठी करण्याच्या कामाचा उपक्रम राबवला जातोय. निसर्गाची सुद्धा एक बिटिया आहे आणि त्याला ला नीना म्हणतात. जेव्हा निसर्गाची बिटिया येते तेव्हा निसर्गामध्ये भरपूर पाऊस पडतो, पण या वर्षी मात्र येतो आहे तो एल निनो येतोय. आणि एल निनो येतो तेव्हा निसर्गाचा प्रकोप होतो आणि त्यावेळेला पावसाचं प्रमाण प्रचंड कमी होतं. एका अर्थाने निसर्ग सुद्धा सांगतो की आता तुम्ही सुद्धा सावध व्हा, वेळच्या वेळी सुधारा, नाही तर ह्यापुढे नक्की काय होईल ते सांगवत नाही. या सुधारण्याची गॅरंटी देण्यासाठी आज इथे एक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. त्यामध्ये आपण निरनिराळ्या हॉटेलला रिक्वेस्ट करतोय
की शक्यतो अर्धा ग्लास द्या आणि ज्या हॉटेलला शक्य असेल त्यांनी रिकामा ग्लास, भरलेला जार, ज्याला जेवढं हवं त्याने तेवढंच घ्यावं. यानुसार केलं तर जास्तीत जास्त पाणी वाचू शकतं. कारण होतं काय, आपल्या शरीरात 70% पाणी आहे. ओठाला पाणी लावतो, मनाला कळतं हवं तेवढं पाणी आहे, ग्लास बाजूला ठेवतो, पाणी वाया जातं. यापेक्षा आपण हाताने घ्यायचं म्हटलं की माणूस कंटाळा करतो आणि पाणी मात्र वाचायला लागतं. हे पाणी वाचवण्यासाठी गरजेचं याच्यासाठी आहे कारण पुण्याचा आता आकारमान वाढतो आहे आणि अशा या काळामध्ये फक्त हॉटेलने म्हणायचं पाणी वाचवा, याच्याऐवजी आपण नागरिक म्हणून ठरवूया मी पाणी वाचवणार आहे. उद्या हॉटेलवाला जरी भरून ग्लास द्यायला लागला तर आपण त्याला सांगूया मला आता ग्लास नको, मला लागेल तेव्हा मी पाणी मागेन. 1-2 सेकंदाने पाणी उशिरा घेतलं तरी फरक पडत नाही. पण आपण सुद्धा आता उलट लोकांना शिकवायची गरज आहे. आपणाला लोकांनी शिकवण्यापेक्षा आपण शिकवायला लागल्यामध्ये सुद्धा समाधान असतं. हे समाधान घेण्यासाठी प्रत्येकाने हॉटेलमध्ये जा. अजून एक छोटी रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला की आपण जेव्हा हॉटेलमध्ये जाल तर आपले सहकारी मित्र 4 लोक टेबलवर बसले असतील त्यांना पण रिक्वेस्ट करा की मी पाणी वाचवण्याच्या उपक्रमात सहभागी झालोय, तू पण सहभागी हो आणि कृपया पाणी अनावश्यकपणे वाया घालू नको. घराघरामध्ये अनेक ठिकाणी आपण पाणी वाचवू शकतो. पाण्याला पाणी म्हणतात, नीर म्हणतात, तसंच जल म्हणतात. जल म्हणजे 2 अक्षर त्याच्यामध्ये ज आणि ल. जचा अर्थ जन्मापासून, ल म्हणजे लयापर्यंत जे साथ देतं ते जल. तुमचा एक छोटासा हात हा निसर्ग वाचवण्यासाठी महत्वाचा ठरेल. मी सर्व आयोजकांना, संकीर्णताई, रुपालीताई आणि सगळी टीम याला मनापासून धन्यवाद देतो आणि अण्णा सुद्धा इथे आशीर्वाद द्यायला गौरव इथे आलाय. मी मनापासून धन्यवाद देतो कारण हे अभियान हे पुणेकरांचं अभियान आहे. हे कुठल्याही पक्षाचं नाही. हे मगाशी जरी सांगितलं असं पण आपण सुद्धा आपल्या आयुष्यात जगण्यासाठी पाणी महत्वाचं आहे हे गृहीत धरून नक्की पुढे जाऊया. अन्ना पानी बचाओ, पूरा ग्लास भर के पानी मत दो, आधा ग्लास पानी दो. सिर्फ 5 TCM पानी है घरन में, पीने को पानी नहीं मिलेगा. पापड आलेले आहे. आपल्या सर्वांनी TCM पाणी घेतलं पडतं. नमस्कार. अर्धा ग्लास द्या कारण का त्या निमित्ताने पाणी वाचेल आणि अण्णा आपण पण आम्हाला त्याचा सपोर्ट करावा. सात जूनला येणारा मान्सून आज 19 जून झालाय तरी आलेला नाही आणि पुढच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे.